श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। महात्मा फुले चौक बनलाय ट्रॅफिकचा सापळा। येथे दररोजच ट्रॅफिक जॅम, नागरिक हैराण, अपघातांचा धोका वाढतोय। आपण बघू शकता या दृश्यांमध्ये पाईपलाईन रोडवरती हा रोजचाच त्रास सुरू आहे। एक बाजू खडी, अरुंद रस्ते आणि वाहनांची तोबा गर्दी। याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करतात। नाशिक महानगरपालिकेचं याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे अशी देखील नागरिकांची नाराजी आहे। त्यामुळे महात्मा फुले चौकात सिग्नलची मागणी संतप्त नागरिक करतायत। पाहूया नेमका काय प्रकार आहे। नाशिक शहरातील पाईपलाईन रोड प्रभाग क्रमांक 8 मधील महात्मा ज्योतिराव फुले चौक येथे दररोजच भीषण ट्रॅफिक जामची समस्या नागरिकांना भेडसावत आहे। या चौकातून पाईपलाईन रोड, संत कबीर नगरकडे, सेरीन मेडोजकडे तसेच आनंदवलीकडे जाणारे रस्ते इथून वेगवेगळ्या दिशेने जातात। त्यामुळे ही चौफुली कायमच गजबजलेली असते। वाहनांची प्रचंड वर्दळ, अरुंद रस्ता, रस्त्याची साईडपट्टी गायब असणे आणि रस्त्याच्या कडेला पडलेली खडी यामुळे वाहनांचं नियंत्रण सुटून अपघात घडत असल्याच्या घटना वारंवार दिसून येतात। परिणामी या ठिकाणी दररोज ट्रॅफिक जाम होत असून कामावर जाणारे नागरिक वेळेत पोहोचू शकत नाहीयेत, तर सायंकाळी घरी परतताना होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांमध्ये देखील तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। विशेषतः दुचाकी वाहनांना रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे गाडी घसरण्याचा मोठा धोका निर्माण झालाय। अपघाताची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। या गंभीर समस्येकडे यापूर्वीही सामाजिक कार्यकर्ता, नगरसेविका उषा बेनकुळे, अंकिता महेंद्र शिंदे यांनी वारंवार लक्ष वेधले। तसेच इतर नागरिकांनी देखील या ट्रॅफिक समस्येविरोधात आवाज उठवला होता। दररोजच उद्भवणारी ही ट्रॅफिक कोंडी तात्काळ सोडवावी अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। तर नाशिक महानगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष देणे आणि योग्य उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या ठिकाणी तातडीने सिग्नल बसवावा, तसेच रस्त्याची साईडपट्टी आणि खडी हटवावी अशी मागणी नागरिक करत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।